न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर। पालोद येथे स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। सिल्लोड तालुक्यातील पालोद येथे स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 5 गुरुवार रोजी संपन्न झाली। सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्रभाग संघ अध्यक्ष सारिका समिंद्रे, सचिव सरला बनसोडे, कोषाध्यक्ष कमल लोखंडे, पालोद येथील सरपंच नसीम बेगम नासेर पठाण, पंचायत समिती गटविकास अधिकारी वर्ग 1 रत्नाकर पगार, उपसरपंच मच्छिंद्र पालोदकर, जिल्हा व्यवस्थापक बिभीषण भोईटे, तालुका व्यवस्थापक संदीप कापसे, नवनाथ पवार व ग्रामविकास अधिकारी जयदीप सुरसे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रत्नाकर पगार साहेब यांनी महिलांनी वैयक्तिक व्यवसाय व सामूहिक व्यवसाय जास्तीत जास्त करून शाश्वत उपजीविकावर सखोल असे मार्गदर्शन केले। तालुका व्यवस्थापक संदीप कापसे यांनी महिलांना उपजीविकाविषयी सविस्तर अशी माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप बोके व सूत्रसंचालन मैनाबाई ढाले यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन सलमा शेख यांनी केले। गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या सीआरपी सखीचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, उपजीविका सखी व ग्राम संघातील पदाधिकारी उपस्थित होते।